नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागात आपण इयत्ता तिसरीचा पहिला पाठ आपल्या अवतीभोवती हा बघितला. आज आपण दुसरा पाठ अबब किती प्रकारचे हे प्राणी हा बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. सांगा पाहू, चित्रातील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील. त्यांची नावे सांगा आणि प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्यही सांगा. चित्रात हत्ती, हरिण, पक्षी आणि नाग दिसत आहे. पक्षी आकाशात उडतात, हरिण जोरात पळते, हत्ती जाडाजुडाए हळूहळू चालतो, नाग सरपटतो. ही या प्राण्यांची वैशिष्ट्ये. सांगा पाहू, आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगीबेरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी आणि अगदी चिंटुकले प्राणी. प्रथम आकाशात उडणारे प्राणी. पक्षी, वटवाघूळ व कीटक हे प्राणी आकाशात उडतात. पाण्यात राहणारे प्राणी मासे, बेडूक, पाणसाप, कासवे हे प्राणी पाण्यातले. व्हेल, मगर, पाणसाप, कासवे असे हे प्राणी पाण्यात राहतात, पण ते पाण्यात श्वास घेऊ शकत नाहीत. काळ्या रंगाचे प्राणी कावळे, अस्वले, काही कुत्री व काही मांजरे हे काळ्या रंगाचे प्राणी आहेत. रंगीबेरंगी प्राणी मोर व इतर रंगीत पक्षी, मासे, फुलपाखरे हे रंगीबेरंगी प्राणी आहेत. खूप मोठे प्राणी हत्ती, पानघोडा, गेंडा, व्हेल, बैल, रेडा हे काही मोठे प्राणी आहेत. चिंटुकले प्राणी मुंग्या, चिलटे, डास, उवा हे अगदी चिंटुकले प्राणी आहेत. अजूनही बरीच नावे आहेत, ते बाकीची नावे तुम्ही शोधा. बघा, आता तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या परिसरामध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्राणी असतात. काही प्राणी जमिनीवर राहतात, तर काही पाण्यात राहतात, काही आकाशात उडतात. वेगवेगळ्या रंगांचे सुद्धा प्राणी असतात. प्राण्यांचे आकारही निरनिराळे असतात. काही मोठे असतात तर काही लहान असतात. गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते आणि मासे पाण्यात पोहतात. आमचे रंग निरनिराळे. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते, मोर तर रंगीबेरंगी असतो. आम्ही आकाराने लहान मोठे. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात. गांढूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकले असतात. सांगा पाहू, खूप वेगाने धावणारे प्राणी आणि संथ गतीने चालणारे प्राणी. तुम्हाला काही नावे सांगता येतील का? काही नावे मी सांगते आणि बाकीचे नावे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? तर चित्ता, वाघ, बिबट्या, काळवीट, हरिण, सांबर हे प्राणी खूप वेगाने धावणारे आहेत. मग संथ गतीने चालणारे प्राणी कोणते? तर हत्ती, कासव, अस्वले, गोगलगाय हे संथ गतीने चालणारे प्राणी आहेत. आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. झाडावर सुरू चढते, फांदीवरून तुरू पळते. मात्र हत्तीचं तसं नाही. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही, म्हणून तो संथ गतीने चालतो. हरणाचे पाय बारीक असतात आणि ते वेगात धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात आणि त्यामुळे टुनटुन उड्या मारणे त्या बेडकाला सहज जमते. सांगा पाहू, आपण गायी का पाळतो? आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा. घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाहीत? आपण गायी का पाळतो? गाय आपल्याला दूध देते. आपल्याला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आवश्यक असतात आणि म्हणून आपण गायी पाळतो. गायीचा गोऱ्हा मोठा झाला की बैल म्हणून शेती कामासाठी व गाडीला जुंपण्याच्या कामी येतो, म्हणून आपण गाय पाळतो. आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा. आपल्या उपयोगी कुत्रा, मांजर, गाय,
म्हैस, शेळ्या, मेंढ्या, घोडा, बैल, उंट, गाढव, कोंबड्या असे अनेक प्राणी आपल्या उपयोगी आहेत. घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला आवडत नाही. का आवडत नाही? तर उंदीर साठवणीतले धान्य फस्त करतो, घरातील वस्तू कुरतडतो, आपल्या अन्नधान्याची नासाडी करतो. उंदीर रोगराई पण पसरवतात. ढेकूण आपले रक्त शोषतात. म्हणून घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला आवडत नाही. आम्ही उपयोगी. आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात. काहीजण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ या प्राण्यांपासूनच तर मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काहीजण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. आम्ही घरघुशे. काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उदाहरणार्थ कोणते? तर उंदीर आणि घुशी. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. मग शिवाय घरातील वस्तूसुद्धा कुरतळतात, ते निराळेच. घरात ढेकूण होतात, ते आपले रक्त शोषतात. कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात. डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले. पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. कसा ते पाहूया. आमची पिले दूध पितात. गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात. बाह्यकर्ण म्हणजे बाहेरच्या बाजूला असलेले कान. आम्ही उडतो. पक्ष्यांना 2च पाय असतात. उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो. आम्ही पाण्यात राहतो. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. कोणत्या अवयवाला काय म्हणतात ते पुढील चित्रात दिलेले आहे. तुम्ही त्याचं निरीक्षण करा. माहीत आहे का तुम्हाला? माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना या कल्ल्यांचा उपयोग होतो. आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. आखूड म्हणजे लहान. सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाहीत, ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात. शिवाय त्यांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. माहीत आहे का तुम्हाला? वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. जरा डोके चालवा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल? एका बाजूला गट दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्राणी. ह्या वरील 3 प्राण्यांची नावं या प्राणी या गटामध्ये लिहायची आहेत. तर गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर काही ज्यांची पिले दूध पितात या गटामध्ये वरील घुबड, घोरपड आणि मांजर
या प्राण्यांपैकी कोणत्या प्राण्याचा समावेश होईल? तर मांजर हा प्राणी इथे बरोबर आहे, कारण मांजराचीही पिले दूध पितात. कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा आम्ही उडतो. इथे घुबड या प्राण्याचा समावेश होईल. आणि सरडा, पाल आणि साप जो सरपटतो तर घोरपड या प्राण्याचा तिसऱ्या गटामध्ये समावेश होईल. ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा त्यातही वेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता असे म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा. मुलांनो, स्वाध्याय लिहायच्या आधी आपण काय शिकलो हे तुमच्या वहीमध्ये लिहा. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न अ, काय करावे बरे? पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत. तर तुम्ही काय उपाय सुचवाल? मी 1-2 उपाय तुम्हाला सुचवते, तुम्ही अजून 1-2 उपाय सुचवा. जसं की पाणी साचले की तिथे डास होतात म्हणून पाणी साचूच देऊ नये, आणि साचलेलं असेल तिथे कीटकनाशकांचा फवारा करावा. अजून 1-2 उपाय तुम्ही सुचवा. पुढचा प्रश्न आ, जरा डोके चालवा. भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी? याचं उत्तर आहे भुंगा हा कीटक आहे, कारण त्याला 6 पाय असतात. त्याला 2 छोटे पंख असतात. तो आकाराने लहान असतो. त्याच्या अंगावर पिसे नसतात म्हणून तो पक्षी नाही, तो कीटक आहे. मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? त्याचं उत्तर आहे मासा आणि सरडा दोघांमध्ये पाठीचा कणा आहे. दोघांच्या अंगावर खवले आहेत. हा या दोघांमधील सारखेपणा आहे. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता? अंगावर पट्टे असणारा प्राणी वाघ आणि झेब्रा. वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? वाळवंटातील वाहतुकीसाठी तेथील लोक उंट पाळतात. वाळूवर चालण्यासाठी उंटाला खास खूर असतात. त्याला उष्णतेचा त्रास होत नाही. त्याला खूप पाण्याची गरज भासत नाही, आणि म्हणून वाळवंटातील जहाज अशीही या प्राण्याची ओळख आहे, आणि म्हणून तेथील लोक उंट पाळतात. मेंढ्या कशासाठी पाळतात? मेंढीपासून मांस व लोकर मिळते. काही ठिकाणी मेंढीपासून दूधही मिळवतात. मेंढी खत देखील देते, आणि म्हणून लोक मेंढी पाळतात. कोंबड्या कशासाठी पाळतात? कोंबड्यांपासून मांस आणि अंडी मिळतात, म्हणून कोंबड्या पाळतात. वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. हरिण, घोडा, वाघ, बिबटे, चित्ता वगैरे प्राणी वेगाने धावतात. उंच भराऱ्या घेणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. गरुड, घार, ससाना इत्यादी पक्षी उंच उडतात. अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? बिबटे, चित्ते, जिराफ या प्राण्यांच्या अंगावरती ठिपके असतात. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? आयाळ सिंहाच्या नराला असते. प्रश्न ई, पुढील वाक्य पूर्ण करा. सर्व कावळे टिंबटिंब असतात. सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट टिंबटिंब असतात. सर्व पोपट हिरवे असतात. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. काही काळ्या, पांढऱ्या किंवा करड्या असतात. माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा. शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्याची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना दाखवा. हा प्रश्न तुम्ही स्वतः लिहायचा आहे. प्रश्न उ, पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते?
आपल्याला गाई, म्हशी व शेळ्या या प्राण्यांपासून दूध मिळते. घरात उंदीर का नको असतात? उंदीर साठवण करून ठेवलेले धान्य खातात, घरातल्या वस्तू कुरतडतात, इतरही वस्तूंची नासाडी करतात, म्हणून आपल्याला घरात उंदीर नको असतात. तिसरा प्रश्न, माशांचा संचार कुठे असतो? माशांचा संचार पाण्यात असतो. संचार म्हणजे मासे कुठे राहतात? अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. पक्ष्यांना किती पाय असतात? पक्ष्यांना पाठचे 2 पाय असतात. त्यांच्या पुढच्या पायांचे पंखात रूपांतर झालेले असते. प्रश्न उ, चूक की बरोबर ते सांगा. बगळा पांढरा असतो. बरोबर. पोपटाच्या अंगावर खवले असतात. चूक. मांजर ओझे वाहण्याच्या कामात उपयोगी पडते. चूक. पालीच्या अंगावर केस असतात. चूक. कोंबडा खूप उंच उडत नाही. बरोबर. प्रश्न ए, जोड्या जुळवा. जोड्या समोरासमोर लावायच्या आहेत. सरडे. दुसरा पर्याय, सरडे सरपटतात. 2, घार. याची जोडी आहे 5 नंबरची. आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. तिसरा, वटवा घोळ. याची जोडी आहे, उडू शकते पण पक्षी नाही. फुलपाखरू. याची जोडी आहे 6 पाय असतात. आणि मासे, उरलेली 3 नंबरची जोडी पाण्यात राहतात. प्रश्न आई, पुढील प्राणी ओळखा. घरात जळमटे करणारा कोण? याचं उत्तर आहे कोळी. रंगीबेरंगी, मोर. सोंड असलेला, हत्ती. वेगाने धावणारा, हरिण. प्रश्न ओ, पुढील प्राण्यांना किती पाय असतात? साप, सापाला पाय नसतात. गरुड 2 पाय. हरिण 4 पाय. पाल 4 पाय. पुढील भागात आपण पुढील तिसरा पाठ बघणार आहोत. धन्यवाद.